नमस्कार मित्रांनो लाडकी बहीण योजनेसंदर्भात महिलांसाठी आज पुन्हा एकदा आनंदाची बातमी आली आहे। या लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज केला असेल किंवा अजून अर्ज केला नसेल तरी सर्व महिलांसाठी ही महत्त्वाची अपडेट आहे। मित्रांनो, अर्ज करताना जर समजा एखाद्या ठिकाणी चूक झाली तर फक्त एकदाच आपल्याला एडिट करण्याचं ऑप्शन देण्यात आलं आहे आणि जर पुढे आपला अर्ज बाद केला म्हणजेच आपला अर्ज अपात्र केला तर आता टेन्शन घेण्याचं कारण नाही। आपल्याला पात्र होण्यासाठी पुन्हा एक संधी देण्यात आली आहे। एखाद्या महिलेचा अर्ज काही कारणास्तव बाद ठरवण्यात आला तर आता त्या महिलेला पुन्हा नव्याने अर्ज करता येणार आहे। या लाडकी बहीण योजनेचा लाभ जास्तीत जास्त महिलांनी घ्यावा हे राज्य शासनाचं उद्दिष्ट आहे आणि त्यासाठी हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे। त्याच्यानंतर मित्रांनो, दुसरी महत्त्वाची अपडेट आहे, ऑनलाईन फॉर्म भरताना ज्या ठिकाणी आपल्याला कागदपत्र अपलोड करावी लागतात त्या ठिकाणी 3 नंबरच्या ऑप्शनमध्ये उत्पन्नाचा दाखला किंवा पिवळे केशरी यापैकी रेशन कार्ड अपलोड करावं लागतं। तर मित्रांनो, तुमच्याकडे उत्पन्न प्रमाणपत्र आणि रेशन कार्ड नसेल तर त्या ठिकाणी तुम्ही सेल्फ सर्टिफिकेशन म्हणजेच अर्जदाराचे स्वयं घोषणापत्र अपलोड करू शकता। तुमचा अर्ज पात्र केला जाईल अशी माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे। तर अशा प्रकारे मित्रांनो, लाडकी बहीण योजनेसंदर्भातील या 2 महत्त्वाच्या अपडेट होत्या। व्हिडिओला लाईक करा आणि चॅनेल सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब अवश्य करा। धन्यवाद।